मी मारुती कोकाळे, राजेंद्र बोरे यांचा सासरा आहे. तर मी आज 6 दिवस असा संघर्ष पाहतोय राजूचा, का राजूने इथं सगळे येऊन गेले, जुन्नर तालुक्याचे पदाधिकारी अधिकारी सगळे इथे येऊन गेले, पुढारी येऊन गेलेत काय. पण राजूचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं एकाही पुढाऱ्यांनी किंवा राजूच्या या अधिकाऱ्यांनी कोणीही त्यांना राजूला उत्तर दिलेलं नाही काय. राजूचं म्हणणं एवढंच आहे का बा जरांगे पाटलां तिथं बसले ते तुमच्या माझ्यासाठी कोणत्यासाठी एकट्यासाठी नाही बघले, अख्ख्या जनतेसाठी बसलेत काय. पण त्यांना पाठिंबा द्यायला कुणीही तुम्हाला म्हणतो तयार नाही काय. आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे का आज एवढे मंत्री आहेत, 140 आमदार तुम्हाला सांगतो आलं का त्यांना, कमीत कमी त्याच्यातले 10 आमदारांनी तिथं जावा काय, जरांगे पाटलांना बा शब्द द्यावा का बा पाटील येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही तुमचं मागणी पूर्ण करू हा. आणि ती मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही सुद्धा तुमच्या संघ आहे, त्यावेळेस तुम्ही उपोषण माग घ्या. तेच राजूचं म्हणणं आहे का बा त्यांना जर तुम्ही आश्वासन दिलं तर आज तुम्हाला सांगतो आमदार साहेबांना दुपारी ते बोलले काय, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन केला हा, उपमुख्यमंत्री साहेबांना फोन करा, त्यांनी जर तुम्हाला म्हणतो पाटलांना फोन केला, त्यांना आश्वासन दिलं काय तर लगेच होतील. पण तुम्हाला सांगतो विषय झाला का जसं सरकार तुम्हाला तो जाड कातीचं आहे काय, तसंच जुन्नर तालुक्यातले सुद्धा तुम्हाला म्हणतो राजकारणी तुम्हाला म्हणतो हे जाड कातीचे झालेले आहेत काय. त्यांना सुद्धा काही तुम्हाला सांगतो गरीबाचा तर तुम्हाला म्हणतो वाली कुणी नाही या जगामध्ये, अशी भूमिका झालेली आज ह्या 5 दिवसामध्ये स्पष्ट दिसतंय काय. एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला म्हणतो आत्ता बी आजपर्यंत 6 दिवसामध्ये भरपूर जण येऊन गेलेत. आता तुम्हाला म्हणतो दादा आलेत, भाऊ आले, तुम्हाला सांगतो काय यांना बी काय आवाज उठवायचा असेल तुम्हाला म्हणतो या गरीबाबद्दल आलं का त्यांना काय तर त्यांनी उठवा. आतापर्यंतच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पुढाऱ्याला वाटलं नाही का बा मला राजूची कळकळ आहेच. हा त्यांनी येऊन केले, त्यांचं काम केले, फक्त सातवून द्यायचं आलं का त्यांना, हजेरी लावायचं काय. मी तिथे पोचलोय हा, मला माझी एवढीच अपेक्षा आहे आलं का त्यांना. त्यांनी हे चाललंय ते त्यांच्या घरच्या कुटुंबासाठी चाललेलं नाही त्यांचं काय, किंवा तुम्हाला म्हणतो त्याच्या नातलगासाठी नाही चाललं काय, पण ते सगळ्या समाजासाठी चालवलेले आहे. तुम्हाला सांगतो फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे आलं का त्यांना काय. येणाऱ्यांनी का ठाम त्यांना काहीतरी सांगावं का राजू का बा तुम्हाला म्हणतो आम्ही तुमच्या पाठीचे आहे, तुम्हाला सांगतो या 2 दिवसात तुम्हाला म्हणतो आम्ही तुम्हाला काहीतरी करून नाही झालं तर उद्या तुम्ही रस्त्यावरती उभे राहिले तर आम्ही सुद्धा रस्त्यावरती यायला तयार आहे. असा एकाही तुम्हाला म्हणतो जुन्नर तालुक्याचा कार्यकर्ता म्हणत नाही का बा तुला राजू तुझ्या पाठीचे आहे उद्या रस्ता रोको करू म्हणून काय. एवढीच कळकळीची विनंती की तुम्हाला म्हणतो राजूला एवढं आश्वासन द्यावं आणि राजूचं उपोषण पाठीमागे घ्यायला लावा, अशीच माझी भावना आहे. तुम्हाला म्हणतो बाकी नाही काय. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.